परतवाडा येथील आदिवासी समाज कल्याण हॉस्टेलला राज्यातील 16 आमदारांच्या समितीची भेट झाली। यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी थेट आमदारांसमोर मांडल्या। विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये ग्राउंड लायब्ररी, वसतिगृहातील सोयी सुविधा आणि रस्त्यांची दुरावस्था यांचा प्रमुख समावेश होता। परतवाडा येथील शासकीय अनुसूचित जमाती हॉस्टेलमध्ये राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या 16 आमदारांनी भेट दिली आहे। यावेळी आदिवासी मुलं आणि मुलींनी आपापल्या व्यथा थेट समितीसमोर मांडल्यात। हॉस्टेलमध्ये अभ्यासासाठी लायब्ररी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच खेळांसाठी ग्राउंडची कमतरता असल्याचेही स्पष्ट केले। विद्यार्थ्यांनी हेही सांगितले की हॉस्टेलला जाणारा रस्ता चिखलमय असून वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत, त्यामुळे शिक्षणासाठी रोज प्रवास करणं अवघड जाते। या व्यतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात यावी अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे। अनुसूचित जमाती समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा, स्थानिक आमदार केवलराम काळे यांच्यासह सर्व आमदारांच्या समोर विद्यार्थ्यांनी प्रश्न मांडलेत। या भेटी दरम्यान एक वेगळाच प्रकारही समितीच्या लक्षात आला, तो म्हणजेच विद्यार्थ्यांच्या समस्या कायम असल्या तरी हॉस्टेलचे कर्मचारी यांनी समितीच्या आगमनापूर्वी स्वच्छता करून ठेवली होती। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन आता समिती आणि शासन कोणते ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।